आपले जे काही इतर समाज बांधव आहेत त्यांच्यावरही कुठे कधी अशा प्रकारचा प्रसंग आला असता तर मुख्यमंत्री म्हणून माझी भूमिका जे मराठा समाजासाठी होती ती त्या समाजासाठी देखील आहे आणि तसं भाष्य मी त्याही वेळेस केलं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे भाष्य केलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपले आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं एक वाक्य आहे सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं सबका साथ सबका विकास हा मंत्र त्यांनी देशाला दिला आहे आणि राज्य देखील या राज्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आज सरकार काम करतंय। एखादा समाजाला जर मागासलेपण आला असेल तर त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं मेनस्ट्रीममध्ये आणणं हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे। एकाचीच बाजू घ्यायची दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही याची पुरेपूर जाणीव मला आहे आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे। विरोधी पक्षाचं पण तसा कुठलाही त्याच्यामध्ये आपण एकच मताचे आहोत एका विचाराचे आहोत त्याच्यामुळे मी आज काय पॉलिटिकल राजकीय काही भाष्य करणार नाही आणि म्हणून या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे त्यासाठी मी आणि आमच्या सर्वांनी सहकार्य केलं त्यामुळे मी जे काही वचन दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याचं समाधान मला आहे आणि त्याचा नक्की आनंदही आहे अभिमानही आहे आणि म्हणून मी माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी माझे मंत्रिमंडळातील सहकारी आमदार आणि संपूर्ण विरोधी पक्ष आणि सर्व विधानसभा सदस्य यांच्या सहकार्यामुळे आजचा हा आपण निर्णय घेतोय।